आज आपण बघत आहोत ग्लोबल वॉर्मिंगकडे जग चाललेलं आहे, पण ह्या अनुषंगाने आपण बघू शकतो की कुठेतरी ते हातभार हा लागतोय. या अनुषंगाने मला वाटलं की नाही, आपण हा प्रोजेक्ट आपण रन केला पाहिजे. त्यातून मला त्याचे जो अभिनंदनाचा जो वर्षाव झालेला आहे त्याच्यासाठी मी खरंच प्राऊड फील करतोय. म्हणजे आज आमचं पिलखोड गावाचं नाव जे आहे हा इतिहासात कोरलं गेलं आहे की जळगाव जिल्ह्यातील हा सर्वप्रथम सीएनजी पंप हा पिलखोड गावी सुरू झाला. हो, काय सांगाल? खरं तर जिल्ह्यातील पहिला सीएनजी पेट्रोल पंप या ठिकाणी पिलखोड या छोट्याशा गावामध्ये झाला. एकंदरीत पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? सुरुवातीला असं सांगतो की हा आपला जो आहे श्री सर्वज्ञ पेट्रोलियम हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी आम्ही सीएनजीची ही सुरुवात जवळपास आम्हाला 3 वर्ष पासून आमचा हा प्रयत्न होता की आम्हाला या पंपावरती, आपल्या पंपावरती सीएनजी इन्स्टॉल करायचा आहे. पण ही सगळी आमची जी क्वालिटी सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर साहेबांनाही वाटलं की नाही, कुठेतरी आपल्याला पिलखोड या पंपाला आपल्याला नवीन पहिला सीएनजी पंप हा जळगाव जिल्ह्यातील आपल्याला सुरू करायचा आहे. त्यासाठी त्यांनी मला पहिले विचारणा केली आणि त्यासाठी मी तत्पर असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की निश्चितच तुमच्या पंपावर आम्ही सीएनजी पंप, जिल्ह्यातील सगळ्यात पहिला पंप हा सीएनजी आपण पिलखोड या गावी श्री सर्वज्ञ पेट्रोलियम इथं सुरू करणार आहोत. आणि तो आज तुम्ही बघू शकतात की आज हा पंप 22 जानेवारी रोजी हा व्यवस्थितरित्या सुरळीत सुरू झालेला आहे. ओके, खरं तर सीएनजी पंप सुरू करावा अशी संकल्पना नेमकं कशा पद्धतीने रुजली? आता काय झालेलं आहे, गाड्यांना ही पर्यावरण पूरक जो आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण राहिलं पाहिजे, तर त्या दृष्टीने आपण जर बघायला गेलो तर सीएनजी हा जो गॅस आहे हा खरंच पर्यावरणासाठी चांगला आहे. ज्या गाड्यांसाठी हा आपण यूज होणार आहे त्याच्यातनं CO2 जे बाहेर निघणार आहे त्याच्यात खूप मोठा हा पर्यावरणासाठी खूप फायद्याचा विषय आहे. आज आपण बघत आहोत ग्लोबल वॉर्मिंगकडे जग चाललेलं आहे, पण ह्या अनुषंगाने आपण बघू शकतो की कुठेतरी ते हातभार हा लागतोय. या अनुषंगाने मला वाटलं की नाही, आपण हा प्रोजेक्ट आपण रन केला पाहिजे आणि ही इच्छा मला खूप पहिलेपासून होती की आज जर आपल्याकडे पेट्रोल डिझेल अवेलेबल आहे तर आपल्याकडे सीएनजी हे नक्कीच अवेलेबल झालं पाहिजे आणि आपण हा कुठेतरी आपल्या पृथ्वीसाठी हे आपलं देणं आहे आणि हे ह्या माध्यमात नका होईना आपण ते देत आहोत. जिल्ह्याच्या पटलावरती या ठिकाणी या पिलखोड गावाचं नाव जो आहे तो कोरला गेला आहे. कशा पद्धतीने एकंदरीत आनंद आहे? आनंद खरंच म्हणजे आपण म्हणू शकतो की आज मला, जरी मी पिलखोडचा रहिवासी असून सुद्धा मला गावातील बरेचसे मंडळी, गावातील काय तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व थरातून मला त्याचे जो अभिनंदनाचा जो वर्षाव झालेला आहे त्याच्यासाठी मी खरंच प्राऊड फील करतोय. आणि गावात हा पिलखोड आमच्या गावासाठी खरंच ती कुठं प्राऊड फील होण्यासारखीच गोष्ट आहे की पिलखोड गावात म्हणजे आज आमचं पिलखोड गावाचं नाव जे आहे हा इतिहासात कोरलं गेलं आहे की जळगाव जिल्ह्यातील हा सर्वप्रथम सीएनजी पंप हा पिलखोड गावी सुरू झाला आहे. ओके, खरं तर सीएनजी पंप या ठिकाणी अवघे 2 ते 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी शुभारंभ झालाय. कशा पद्धतीने वाहनधारकांचा प्रतिसाद आपल्याला लाभतोय? हा, तर आपला सीएनजी पंप हा जवळपास आपण 22 तारखेला हा सुरू झाला. सुरू झाल्यानंतर मी बघितलं, मलाही वाटलं सुरुवातीला की आपल्याकडे ग्राहक वर्ग थोडा कमी असणार आहे, पण सुरू केल्यानंतर जसं बघायला गेलो तो एका वेळेस जवळपास 5, 6, 7, 8, 10 गाड्या एका वेळेस आपल्या पंपावर कंटिन्यू अशा उभ्या होत्यात. अक्षरशः लोकांची अशी मागणी होती की तुम्ही 24 तास हा पंप आम्हाला सेवेत द्या. आणि आमचाही तो विचार आहे की आम्ही हा पंप आता गेल्या काही दिवसांमध्ये हा 24 तास हा सुरू करणार आहोत. ओके, ग्राहकांना कशा पद्धतीने याचा लाभ होतोय? ग्राहकांना लाभ म्हणजे असं आहे की आज जर बघण्यात आलं तर जळगाव जिल्ह्यात अजून सीएनजीच्या ज्या काही व्हेकल्स आहेत त्या बऱ्याचशा कमी आहेत, कारण आपल्याकडं सीएनजी पंप नसल्या कारणामुळे लोकांनी सीएनजी गाड्या घेतलेल्या नव्हत्या. पण आज आपल्या जिल्ह्यातील बरेचसे जे लोक आहेत ते बाहेर गावी असतात, पुणे झालं, मुंबई झालं, अशा बऱ्याचशा ठिकाणी तिकडे सीएनजी पंप अवेलेबल आहे. पण ज्यावेळेस ते इकडे गावी येतात, दिवाळीला आले, लग्नाला आले, पण त्यांना इथं आल्यावरती त्यांचा हिरमोड होत होता. पण ह्यामुळे आता बऱ्याचशा गाड्या आजूबाजूच्या का असे ना, म्हणजे लांबून लांबून गाडी इथं सीएनजी पंप आपल्या पंपावर येऊन सीएनजी भरून परत त्यांच्या गावी जात आहेत. आणि जे काही लोक आतापर्यंत इथून सीएनजी पंप भरून गेले त्यांनी तर खूप मोठं आज आमचं अभिनंदन केलं की तुमचं खूप खूप अभिनंदन की तुमच्यामुळे आम्हाला ही सेवा इथं मिळाली आहे. सीएनजी आम्हाला गॅस हा इथं उपलब्ध झालेला आहे. तर जिल्ह्यातील पहिला सीएनजी पंप असल्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वाहनधारक जे आहेत ते या ठिकाणी एकवटले जात आहेत. तर कशा पद्धतीने हप्त्यातनं या ठिकाणी कुठल्या दिवशी या पेट्रोल पंपाला सुट्टी राहते का,
किंवा किती घंटे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे? तसं बघायला गेलो, हा जो श्री सर्वज्ञ पेट्रोलियम आहे, आमची आणि पेट्रोल आणि डिझेलची जी सेवा आहे, आम्ही 24 आवर्स सगळ्या आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच बघायला गेलं, आज जो CNG पंप आता मागच्या आठवड्यात चालू झाला, तो सुरुवातीला आम्हाला कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशननुसार सुरुवातीला आम्हाला 8 ते 8 त्यांनी टायमिंग दिलेला आहे. पण 100% सांगतो मी तुम्हाला, येत्या 4-5 दिवसामध्येच आम्ही कंपनीशी बोलून ही जी सेवा आहे ही आम्ही आमच्या ग्राहकांसाठी ही 24 तास आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि मी 100% सांगतो की आता झालेलं आहे, साहेबांशी बोलणं झालेलं आहे की ही जी सेवा आहे आपण ग्राहकांपर्यंत 24 तास कशी देऊ शकतो यावरती आमचे प्रयत्न सुरू आहे.